तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त राज ठाकरेंनी एक खास पोस्ट लिहिली आहे। साहेबांना कधीतरी राजकारणामध्ये लवचिक भूमिका घ्यावी लागली। आपणही कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तर स्वार्थासाठी नसेल असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। माझी कोणतीही भूमिका व्यक्तिगत स्वार्थासाठी नसेल, मराठी माणसासाठीचा लढा आम्ही नेटाने पुढे नेऊ असं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडलेली आहे। राजकारणामध्ये कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाजल व प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्या सोबत येत गेली त्यातला मी एक आहे। त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा आणि प्रेम तसूभर पण कमी होणार नाही। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय। यावेळी त्यांनी एक महत्त्वाची पोस्ट केली। बाळासाहेबांनी कधीही सत्तेचा मोह धरला नाही, सामान्य शिवसैनिकाला त्यांनी सत्तेच्या खुर्चीवर बसवलं। त्याचबरोबर बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी जुगारून दिल्या असत्या असं राज ठाकरे म्हणाले। आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालंय। त्याचबरोबर त्यांना स्वतःला सत्तेत अप्रूव्ह नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं। सत्ता येते जाते आणि आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नाम फलकापुरते राहतात, पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकू शकतात। हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा आहे अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे। राज ठाकरेंनी केलेल्या या पोस्टवरून सत्ताधाऱ्यांना चांगलाच इशारा दिल्याचं देखील स्पष्ट होतंय।